नमस्कार मित्रांनो, मागेल त्याला सोलार पंप योजनेमध्ये नुकतीच एक समस्या चालू झालेली आहे। ती समस्या म्हणजे वेंडर सिलेक्शन जर आपण केले नाही तर आपला अर्ज रद्द होईल। मित्रांनो, या समस्येवर नुकताच मी एक व्हिडिओ बनवला होता। जो व्हिडिओ बघितल्यानंतर मित्रांनो मला काही शेतकरी मित्रांचे आपल्या कमेंट आले की दादा जर आम्ही वेंडर सिलेक्शन केले नाही तर आमचा अर्ज रद्द होईल का। आणि काही शेतकऱ्यांचे मला असे कमेंट आले की दादा आम्ही तर फॉर्म भरून दिला आहे पण आम्ही वेंडर सिलेक्शन केलेलेच नाही, तर आमचं पेमेंट वापस येईल का आणि आमचा फॉर्म रद्द होईल का। मित्रांनो, या समस्येचं थोडंसं तुम्हाला उत्तर देण्याऐवजी मी तुम्हाला या योजनेमागची एक पार्श्वभूमी सांगणार आहे। 2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला ती कळवतो। मित्रांनो, महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं आपल्या महाराष्ट्र सरकारनं ही योजना कशामुळे चालू केलेली आहे। मागेल त्याला सोलार पंप योजना म्हणजे प्रत्येक शेतकरी ज्याला सोलार पंप पाहिजे, मागेल त्याला सोलार पंप योजना म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांनी सोलार पंप घेऊ शकता। त्यांना आता त्यासाठी काही वेगळं आपल्याला पहिल्याने कसं होतं मित्रांनो, प्रत्येक शेतकऱ्याला सोलार पंप मिळत नव्हता। आता मागेल त्याला सोलार पंप योजना सुरू झालेली आहे म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला सोलार पंप योजनेचा लाभ त्या ठिकाणी घेता येतो। तर मित्रांनो, मुळात एकच प्रश्न आहे की जर तो पंप त्यांनी जर फॉर्म भरला मित्रांनो, आणि त्याच्यामध्ये कसं असतं वेंडर सिलेक्शन म्हणजे काय की तुम्ही कंपनी निवडायची, तुम्हाला ज्या कंपनीचं सोलार पाहिजे तुम्ही ती कंपनी निवडू शकता। सरकारने हे ऑप्शन मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आणले आहे की तुम्हाला जर एखादी त्याच्यामध्ये तुमच्या आवडीची कंपनी बघायची असेल, तुम्हाला ती पाहिजे असेल तर तुम्ही ती कंपनी स्वतः निवडू शकता आणि त्याच कंपनीचं सोलार तुम्हाला येऊन जाईल। तर मित्रांनो, आता प्रश्न असा आहे की जर तुम्ही ती कंपनी निवडलीच नाही किंवा तुमच्या आठवणीतच नाही राहिलं की आम्हाला कंपनी निवडायचं आठवणी नाही राहिलं आणि तुम्ही फॉर्म भरून दिला, तर मित्रांनो यामध्ये तुमचा फॉर्म रद्द होण्याचं काय कारण आहे। सरकारला मुळामध्ये मित्रांनो तुमच्याकडून कंपनी सिलेक्शन नाही पाहिजे, तुम्ही फक्त काय तुम्ही नोंद केलेली पाहिजे की सरकारने आम्हाला सोलर पंप द्यायला हवा। तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर तुम्हाला ही पार्श्वभूमी सांगितली याच्यामुळं की आपल्याला त्याच्यामध्ये जर आपल्याला कंपनी जर सिलेक्शन नाही करता आली तर आपला अर्ज रद्द होण्याचं कारणच नाही। कारण आपण कंपनी जर सिलेक्ट केली नाही तर सरकार त्याच्यामध्ये काय करतं, त्याच्या रीतीने कोणतीही कंपनी बेस्ट ऑप्शन मध्ये निवडतं आणि ती कंपनी आपल्या शेतकऱ्यापर्यंत घरपोच सोलार पंप येऊन जातो। मित्रांनो, त्याच्यामध्ये जर शेतकऱ्यांना आता कारण प्रत्येक शेतकरी तो कंपनी सिलेक्टच करेल असं काही नसतं। कारण मित्रांनो, मागील 1 ते 1.5 वर्षामध्ये ही योजना म्हणजे ही ऑप्शन त्याच्यामध्ये आलेलं आहे की तुम्ही वेंडर सिलेक्शन करायचं। अगोदर ही योजना जी लागू झालेली होती त्या योजनेमध्ये वेंडर सिलेक्शनचं कोणतंही ऑप्शन नव्हतं। त्यावेळेस पण जो शेतकरी फॉर्म भरायचा मित्रांनो त्याला तो सोलार पंप येऊन जायचा। आमच्याकडे बऱ्याच शेतकऱ्यांना ते ऑप्शन मिळाला म्हणजे पाहायला मिळालं नाही, पण आता नुकतेच मागील 1 ते 1.5 वर्षामध्ये ते वेंडर सिलेक्शनच्या यामध्ये ऑप्शन आलेलं आहे। पण त्याच्यामध्ये मित्रांनो आता याच्यामध्ये काय केलं की काही आपले युट्यूबर आहेत, काही ज्यांचं युट्यूबला चॅनल आहे, कसं असतं मित्रांनो काही चॅनलला पॉप्युलरिटी मिळाली पाहिजे, आपले व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे। तर मित्रांनो ह्या हेतूमुळे काय करतात ते युट्यूबर काय करतात की आपल्या व्हिडिओच्या वरती एक थंबनेल असं टाकतात की जेणेकरून शेतकऱ्यांनी त्या व्हिडिओला क्लिक केलं पाहिजे, तो चिंतित झाला पाहिजे की यार जर आपण वेंडर सिलेक्शन याच्यामध्ये केलं नाही तर आपला अर्ज रद्द होऊन जाईल, कारण आपण वेंडर सिलेक्शनचं केलेलंच नाही, आपल्याला त्याचं आठवणच नाही। मित्रांनो, या सगळ्या गोष्टी कशा असतात की या थोड्याशा पैसे कमवण्याच्या चक्करमध्ये थोडेसे चार पैसे वाढून मिळतील, आपला व्हिडिओ त्या ठिकाणी प्रसिद्धीला पॉप्युलरिटी वाढेल, या गोष्टीमुळे काही युट्यूबर काय करतात की अशा समस्यांचं निराकरण नाही होण्यासाठी ते समस्या युट्यूबर टाकत असतात। जर तुम्ही वेंडर सिलेक्शन नाही केलं तर तुमचा अर्ज रद्द होईल, तुम्ही अर्ज भरलाय पण तुम्ही जर पेमेंट केलेलं तुमचं ते पेमेंट सुद्धा तुमच्या बँक खात्यामध्ये वापस येईल। मित्रांनो, या सगळ्या समस्या मागची पार्श्वभूमी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मला सांगायची होती, ते समाधान तुम्हाला मिळून द्यायचं होतं मित्रांनो। कारण आज प्रत्येक शेतकरी चिंतित आहे की जर आपण वेंडर सिलेक्शन केले नाही किंवा आपण फॉर्म भरलेला आहे पण आपल्या त्यावेळेस ते आठवण नाही आली की वेंडर सिलेक्शन करायचं, कंपनीची निवड करायची, तर मित्रांनो तुम्ही कोणत्या प्रकारची काळजी करू नका, अशा काही गोष्टी नसतात। मागेल त्याला सोलार पंप योजना म्हणजे जो शेतकरी मागेल त्याला सोलार पंप मिळायला पाहिजे, सगळ्यात महत्त्वाची पार्श्वभूमी ही सरकारची होती आणि त्या पार्श्वभूमीवर मित्रांनो सरकार आपल्यापर्यंत सोलार पंप पोहोचवत आहे। त्यासाठी तुम्ही कंपनी निवडा किंवा नाही निवडू याच्यामध्ये ती महत्त्वाची गोष्ट नाही, ती एक ऑप्शन दिलेलं आहे, म्हणजे तुम्हाला जर तुमच्या आवडीची कंपनी पाहिजे असेल तर तुम्ही ती निवडू शकता। त्याच्यामध्ये काही एवढं विशेष महत्त्वाची ही गोष्ट मानण्याचं काही कारणच नाही। आणि मित्रांनो, याच गोष्टीला नोट करून काही युट्यूबर पैसे कमवण्याच्या चक्करमध्ये आपल्या व्हिडिओला तसं काही गोष्टीमध्ये सादर करत असतात आणि शेतकऱ्याला या ठिकाणी धाक दाखवण्याचं, या ठिकाणी दुःखी करण्याचं किंवा थोडासा प्रश्नी चिंतित करण्याचं काम करत असतात। तर मित्रांनो, अशा काही गोष्टीवर तुम्ही पडू नका आणि फसवणुकीवर तुम्ही विश्वास करू नका। मित्रांनो, माझा तुम्हाला हा 2 मिनिटाचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले मित्रांनो तर सबस्क्राईब करून टाका, म्हणजे प्रत्येक योजनेची मित्रांनो डिटेल इन्फॉर्मेशन मी या चॅनलवरती तुम्हाला देत असतो।